नमस्कार. आम्ही सहारची काळूबाई भक्त परिवार, गुरुवर्य सुनीताई यांचे सर्व आम्ही शिष्यगण आहोत. आम्ही इथे काळूबाईच्या दर्शनासाठी आलो होतो, पण इथलं जे वातावरण आम्ही बघितलं त्याच्यामुळे एवढं म्हणजे आम्हाला दुःख झालं की आज मंदिर ट्रस्टने एवढी आपल्या सगळ्यांची सोय केलेली आहे. देवळाचं काम आपल्या सुरू आहे. आईचं मंदिर एवढं सुंदर बांधलंय. आपण आईसाठी ते नैवेद्य आणतो. तो आईचं एवढं सुंदर देऊळ बांधलंय. त्या देवळाच्या देवळीवरती इथे तिथे आपण तो नैवेद्य ठेवतो, पण तो नैवेद्य काही त्याचा उपयोग होतो का? तो तशीच घाण तिथे साचून राहते. आपण पाण्याच्या बाटल्या इथे वापरतो, आपली तहान भागवतो आणि ती बाटली प्लास्टिकची तिथल्या तिथे टाकतो. मंदिरचं ट्रस्टने इथे आपल्यासाठी कचऱ्याच्या जागोजागी कुंड्या ठेवल्या. आपण ती बाटली त्यामध्ये नेऊन टाकली तर तेवढंच मंदिर छान दिसेल, सुशोभित दिसेल. आपण ज्या आईच्या दारात येतो त्याच आईच्या दारात आपण सर्व कचरा करून जातो. ते आपल्याला चांगलं दिसेल का? आपल्याला ते आवडेल का? आपल्या घरामध्ये जेव्हा आपण वागतो तेव्हा असं वागतो का? तुम्ही दारूच्या बाटल्या इथेच टाकता, पान खाऊन तिथेच थुकता. इतर सगळा जो कचरा आहे तुमचा हाराचा, निर्माल्य किंवा तुमचे जे खराब झालेले फोटो असतात, इतर मूर्त्या असतात, ते तुम्ही व्यवस्थित एका ठिकाणी त्या टाकल्या तर ते दिसायला चांगलं दिसेल. आपलं आईचं मंदिर सुंदर दिसेल, आईचा गाभारा छान दिसेल, सभोवचं वातावरण सुंदर दिसेल. याची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण ते आपलं घर आहे, आपल्या आईची घर आहे. म्हणून आपण त्या गावी येतो. आईच्या घरी येऊन 2 दिवसाचं माहेर पण आपण भोगून जातो, तर ते माहेर पण आपण भोगलं पाहिजे. इथे आल्यानंतर इथे दर्शनासाठी आलं, आम्हाला खूप वाईट वाटलं. आम्ही हा सर्व आम्ही सहारची काळूबाई शिष्य परिवारगण आम्हालाही वाईट वाटल्यामुळे आम्ही आज हा परिसर स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे. तर आम्हाला असं वाटतं की पुन्हा जेव्हा येऊ तेव्हा तुम्ही सगळ्यांनी याच प्रकारे चांगलं सुंदर वातावरण निर्माण करा, आणि जेणेकरून आईसाठी दर्शनाशी येताना आम्हाला आनंद वाटला पाहिजे. त्या गोष्टीसाठी एवढी कृपया करा.